आता बघूयात गावाकडच्या 50 बातम्या। कागल नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मुश्रीफ गट आणि समरजित घाडगे गट एकत्र आलाय। मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाडगेंनी एकत्र पत्रकार परिषद घेतली आणि मुश्रीफ गटाला नगराध्यक्षपद तर समरजित घाडगे गटांना उपनगराध्यक्षपद देण्याचं घोषित केलंय। शिवसेना उबाठा पक्षाचे नेते अद्वै हिरे यांनी भाजपात प्रवेश केला। भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला। अद्वै हिरे दादा भुसेन विरोधात निवडणूक लढले होते। अद्वै हिरेंच्या भाजप प्रवेशावरनं मंत्री दादा भुसेंनी नाराजी व्यक्त केली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी भाजपमधील अंतर्गत कलह वाढलाय। दादा भुसेंनी सहकारी मंत्र्यांच्या मदतीनं नाराजीचा सूर आळवलाय। भाजप प्रदेशाध्यक्षांनी मोठी खेळी खेळली आहे। डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात मनसे शिवसेनेला सुरुंग लावलाय। मनसे आणि शिवसेनेचे नगरसेवक रवींद्र चव्हाणांनी फोडले। शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर आज बहिष्कार घातला। डोंबिवलीतील भाजप प्रवेशावरती नाराजी व्यक्त करत शिवसेनेकडून मंत्रिमंडळ बैठकीवरती बहिष्कार टाकण्यात आला। उल्हासनगरमध्ये तुम्ही सुरुवात केली, शिवसेनेनं पक्षप्रवेश द्यायचे आणि भाजपनं नाही हे चालणार नाही, अशा शब्दात एकनाथ शिंदेंसमोरच मुख्यमंत्री फडणवीसांनी शिंदेंच्या मंत्र्यांना सुनावलं। मंत्रिमंडळ बैठकीवरती बहिष्कार टाकलेला नाही, एकनाथ शिंदे बैठकीत होते असं स्पष्टीकरण मंत्री उदय सामंत यांनी दिलं। दरम्यान शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आणि यावर देखील सामंतांनी प्रतिक्रिया दिली। मुख्यमंत्री फडणवीस राज्याचे प्रमुख असून त्यांना भेटण्यात गैर काय असा सवाल सामंतांनी उपस्थित केला। महायुतीतील नाराजी नाट्यावरनं आदित्य ठाकरेंनी शिंदेंच्या शिवसेनेला डिवसलं। याला म्हणतात चोर मचाए शोर। आज कोणीतरी परत गावी जाणार असं म्हणत आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला। रायगडमध्ये सुनील तटकरेंना भरत गोगावले पुन्हा धक्का देणार आहेत, कारण रायगडमधील 1 नगराध्यक्ष आणि 9 नगरसेवक राष्ट्रवादीचे साथ सोडून शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेणार आहेत। तटकरेंच्या प्रत्येक उत्तराला तोडीस तोड नाही तरी त्याहून पुढे जाऊन उत्तर दिलं जाईल असा इशारा गोगावलेंनी दिला। नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर कन्नडमध्ये शिवसेनेला मोठा झटका बसलाय। शिवसेना जिल्हाध्यक्ष राहिलेले आणि आता जिल्हा संघटक असलेले भरतसिंग राजपूत यांनी शिवसेनेची साथ सोडली। आमदार संजना जाधव यांच्या एकाकी कारभाराला कंटाळून राजीनामा देत असल्याचं पत्र त्यांनी शिवसेना सचिवांना दिलं। भरतसिंग राजपूत भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे। नोंदणीकृत पक्षांच्या पर्यायी उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरले होते, मात्र निवडणूक आयोगानं आदेश रद्द करत नवा आदेश काढला। त्यामुळे नोंदणीकृत पक्षाच्या पर्यायी अर्ज भरलेल्या अनेक उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये बाद होणार आहेत। त्यामुळे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली असून निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरती शंका उपस्थित केली आहे। बारामती नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करून 24 तास उलटून गेले तरी अद्याप उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली नाही। त्यामुळे प्रशासनाच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होते। बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सहयोग निवासस्थानाबाहेर काही अंतरावरती बारामती फुटपाथवरती उतारा आढळून आला। बारामती भिगवण रस्त्यावरती फुटपाथवर अघोरी पूजा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। बदलापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी मनसेचा चेहरा असलेल्या संगीता चेनवणकर यांना महाविकास आघाडीकडून तिकीट निश्चित झालं होतं, पण मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बदलापूर अंबरनाथ नगर परिषदेची निवडणूक मनसे लढणार नसल्याचं स्पष्ट केलं। त्यामुळे चेनवणकर या आता अपक्ष लढणार आहेत। बदलापूर नगर परिषदेत उमेदवारी अर्ज दाखल करताना गिरीश राणे या उमेदवारानं 3,000ची अनामत रक्कम ही चिल्लरच्या स्वरूपात आणली होती। गिरीश राणे हे कामगार असून शिवसेना उद्धव ठाकरे गटातून त्यांना प्रभाग क्रमांक 4 मधनं उमेदवारी मिळाली आहे। जळगाव जिल्ह्यातील 18 नगरपालिकांच्या निवडणूक प्रक्रियेला वेग आलाय। नगरपालिका परिसरात तुंबळ गर्दी, सतत वाढणारी लोकसंख्या आणि उमेदवारांच्या गर्दीमुळे प्रशासनानं अतिरिक्त तयारी करत पोलीस बंदोबस्त वाढवलाय। नागपुरातील बुटीबोरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवरनं काँग्रेसची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे। काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नगर कार्यवाह सुमित मेंढेंना नगराध्यक्षपदासाठी समर्थन दिल्याचा आरोप नाराज पदाधिकाऱ्यांनी केला आहे। खेड नगरपालिका निवडणुकीत महायुतीमध्ये आलबेल नाही असं दिसतंय। जागा वाटपामध्ये शिवसेनेला झुकतं माप दिल्यामुळे भाजपमध्ये नाराजीचा सूर आहे। मंत्री उदय सामंत आणि आमदार योगेश कदम यांनी महायुतीच्या बैठकीत खेड नगराध्यक्षपद शिवसेनेकडे राखून ठेवलं। या निर्णयावरून नुकतेच मनसेमधनं भाजपमध्ये गेलेले वैभव खेडेकर आणि त्यांचे समर्थक नाराज झालेत। गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीत देखील नगरसेवक पदासाठी एकाच वॉर्डमधनं वडील आणि मुलगा आमने-सामने आहेत। एकाच वॉर्डमध्ये वडील आणि मुलामध्ये लढत होणार आहे। शिवसेना शिंदे गटाकडनं राजेंद्र अर्जुन भांगडे तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडनं सौरभ राजेंद्र भांगडे निवडणूक लढवत आहेत। जळगावच्या धरणगाव नगरपालिकेत निवडणुकीत उमेदवारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे। नगरसेवक पदासाठीच्या 23 जागांसाठी तब्बल 287 इच्छुकांनी अर्ज केल्यामुळे निवडणूक रंगतदार होण्याची चिन्ह आहेत।
यवतमाळ जिल्ह्यातील 10 नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी 188 उमेदवारी अर्ज आलेत। अर्जांची छाननी झाल्यानंतर वैध उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाईल। पिंपरी चिंचवड नगर महापालिका निवडणुकीचे आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर 2 प्रभागातील आरक्षण बदलण्यात आले। या प्रकारामुळे इच्छुकांनी तीव्र संताप व्यक्त केला। वडगाव मावळमध्ये अनेक उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत आपले अर्ज दाखल केले। नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असल्यामुळे या पदासाठी भाजप शिवसेना युतीकडून मृणाल म्हाळसकर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून अबोली ढोरे तर अपक्ष मनसे पुरस्कृत सायली म्हाळसकर यांनी उमेदवारी अर्ज भरलेत। नांदगाव नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिंदे शिवसेनेचं खातं उघडलं असून प्रभाग क्रमांक 8 ब मधनं शिवसेनेच्या उमेदवार जुबेदा खान या बिनविरोध निवडून आल्या आहेत। त्यांच्या विरोधात दुसरा कोणीही उमेदवारी अर्ज दाखल न केल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झालेली आहे आणि त्याची अधिकृत घोषणा देखील होईल। बीड नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाने शिवसंग्राम आणि शिंदे शिवसेना सोबत युती करून नवं समीकरण जुळवलंय। अजितदादा हाच विकासाचा चेहरा आहे, त्यांच्यावरती विश्वास ठेवून बीडची जनता सत्ता परिवर्तन करेल असा विश्वास माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी व्यक्त केला। बुलढाण्यामध्ये अंतिम प्रभाग रचनेत देखील गोंधळ झाल्याचं बघायला मिळतं। एकाच कुटुंबात आणि घरात राहणाऱ्या पती पत्नी आणि आईचं नाव हे वेगवेगळ्या प्रभागातील मतदार यादीमध्ये विभागण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय। भाजप आमदार नारायण कुचेंनी एका कार्यकर्त्याला दमदाटी केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। अंबड नगर परिषद निवडणुकीमध्ये ओबीसीसाठी आरक्षित जागेवर ओबीसी उमेदवाराला तिकीट देण्याची मागणी कार्यकर्त्यांना केल्यामुळे आमदार कुचेंनी कार्यकर्त्यांवरती संताप व्यक्त केला। चाळीसगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी 9 उमेदवारांचे तर नगरसेवक पदासाठी एकूण 335 अर्ज आलेत। आज या अर्जांची छाननी होणार असून 21 तारखेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे। शिवसंग्रामनं बीड नगर परिषद निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती केली आहे। पुन्हा त्या घराण्याकडे सत्ता जाऊ द्यायची नसेल तर आमचा तात्पुरता फायदा तोटा बाजूला ठेवून परिवर्तनासाठी आम्ही लढत आहोत असं शिवसंग्रामच्या नेत्या डॉक्टर ज्योती मेटे यांनी सांगितलं। मालेगावनंतर आता येवल्यात सुद्धा उबाठाला शिवसेनेला मोठा धक्का बसलाय। उबाठाचे सहसंपर्क प्रमुख संभाजी पवार, त्यांचे काका माजी आमदार मारुतीराव पवार उबाठा शिवसेनेला जय महाराष्ट्र करून असंख्य कार्यकर्त्यांचं अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत। अमरावतीमधील नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतीचे काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष अक्षय पारसकरांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला। आमदार प्रताप अडसड यांच्या उपस्थितीत पारसकरांनी भाजपचं कमळ हाती घेतलंय। सांगली जिल्ह्यातल्या 8 नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले। शेवटच्या दिवशी नगरसेवक पदासाठी 1568 अर्ज दाखल झाले तर नगराध्यक्षपदासाठी तब्बल 110 उमेदवारी अर्ज दाखल झाले। परभणी जिल्ह्यातील 7 नगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर नगराध्यक्षपदासाठी एकूण 117 अर्ज दाखल झालेत। यामध्ये सर्वच प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह अपक्षांचा देखील मोठ्या प्रमाणात भरणा आहे। तर सदस्यपदासाठी 1210 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेत। लातूर जिल्ह्यातील औसा नगरपालिका निवडणुकीत महायुतीत बिघाडी झाली आहे। महायुतीतील भाजप आणि शिवसेना शिंदे गट हे एकत्र आले असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं आपली वेगळी चूल मांडली आहे। धाराशिव भूम आणि परांडा या नगरपालिकेमध्ये आमदार तानाजी सावंत यांच्या पॅनल विरोधात भाजप आणि शिंदेंची शिवसेना, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकवटलेत। जनता मात्र आमच्या शिवसेनेसोबत असून याचं रिफ्लेक्शन तुम्हाला निकालामध्ये बघायला मिळेल असं तानाजी सावंत म्हणाले। जळगावमधील भुसावळ नगरपालिका निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्यात प्रशासनाची कासव गती दिसून आली। 194 इच्छुक उमेदवारांना टोकन देऊन रात्री 11 वाजेपर्यंत अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होती। धाराशिव जिल्ह्यातील 8 नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदासाठी 122 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले। नगरसेवक पदासाठी 8 नगरपालिकांमध्ये 1356 उमेदवार रिंगणात उतरलेत। वर्धा जिल्ह्यातील 6 नगरपालिकांची निवडणूक होते। नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी वर्धा नगर परिषद अध्यक्षासाठी 15 तर सदस्यासाठी 235 तर हिंगणघाट नगर परिषद अध्यक्षासाठी 13 तर सदस्यासाठी 248 नामांकनं दाखल झाली आहेत। मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी एकनाथ खडसेंनी भाजपला छुपा पाठिंबा दिल्याचा आरोप काँग्रेसच्या जगदीश पाटलांनी केलाय। रक्षा खडसेंच्या दबावात एकनाथ खडसे काम करतात असं देखील जगदीश पाटलांनी म्हटलं। जळगावमधील चोपडा नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी एकूण 275 उमेदवारांचे अर्ज आलेत। आजपासून या अर्जांची छाननी होणार आहे। अकोला महापालिकेच्या नव्या आरक्षणाची लॉटरी काढण्यात आली। राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार यंदाच्या आरक्षणात महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले असून विशेषतः ओबीसी महिला आणि सर्वसाधारण प्रवर्गातील आरक्षणात मोठे बदल दिसून आले। भाजप आमदार मंगेश चव्हाण आणि शिवसेना शिंदेगडाचे आमदार किशोर पाटील या 2 महायुतीच्या आमदारांमध्ये चांगलीच जुंपली आहे। पाचोरा आणि भडगाव मतदारसंघात भाजप आणि शिंदे यांची शिवसेना एकमेकांविरोधात उभी आहे।
बुलढाण्यात महायुतीमध्ये वितुष्ट बघायला मिळतंय। निवडणुकीत महायुती कायम राहावी यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केला। केवळ नाक घासायचं बाकी राहिलं, परंतु युती होऊ शकली नाही असं शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलं। तर त्यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे, कुठलाही प्रस्ताव आमच्याकडे पाठवलेला नाही, त्यांनाच युती होऊ द्यायची नव्हती असं प्रत्युत्तर भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदेंनी दिलं। कराडमध्ये भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी विनायक पावसकर यांचं नाव फायनल झालंय। तर महाविकास आघाडीमध्ये फूट पडली असून काँग्रेसकडून झाकीर पठाण यांचं नाव नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलंय। परंडा नगर परिषदेत राजकीय वादातनं 2 गटात दगडफेक झाली। तानाजी सावंत आणि राहुल मोटेंचा गट आमने सामने आला। तानाजी सावंत आणि राहुल मोटेंचे कार्यकर्ते आपसात भिडले। निवडणूक अर्जावरती आक्षेप घेतल्यामुळे गोंधळ झाल्याची माहिती मिळाली आहे। मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी मोठ्या समितीने आपला अहवाल विभागीय आयुक्तांकडे सादर केलाय। या अहवालावरती चर्चा झाल्यानंतर अंतिम अहवाल राज्य सरकारकडे सादर केला जाईल। मुंढवा जमीन प्रकरणाच्या चौकशी समितीत 6 पैकी 5 सदस्य पुण्याचे आहेत। मग चौकशीचा छडा कसा लागणार असा सवाल अंजली दमानी यांनी उपस्थित केला। पार्थ पवारांवरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी दमानी यांनी केली। मुंढवा जमीन प्रकरणी अजित पवारांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी अंजली दमानी यांनी केली। मी प्रत्येक गोष्टीची माहिती घेऊन लढते, मी सगळ्या गोष्टींचा कीस पाडणार असा इशारा अंजली दमानी यांनी दिलाय। नवी मुंबईतील 70 मनसैनिकांवरती नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। अमित ठाकरेंनी महापालिकेची परवानगी न घेता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण केल्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली। त्यामुळे मनसैनिकांमध्ये संतापाची लाट आहे। चंद्रपुरात एका रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमात भाजप आमदार किशोर जोरगेवार आणि काँग्रेस कार्यकर्त्यांची वादावादी झाली। शहरातील इंडस्ट्रियल इस्टेट वॉर्डामध्ये जुन्या रस्त्याचं पुन्हा एकदा भूमिपूजन केल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये यंदा मुबलक पाऊस आला, त्यामुळे नदी, नाले आणि धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत। त्यामुळे यंदा रब्बी हंगामाचं क्षेत्र 1.5 पट वाढण्याचा अंदाज आहे। रब्बी हंगामाच्या आतापर्यंत 25% पेरण्या पूर्ण झाल्यात। पालघरच्या सातपाटी येथे सुरू असलेला सर्व्हे स्थानिकांनी रोखला। CPWRSच्या सर्वेक्षणाला मच्छीमारांनी विरोध केलाय। समुद्रामध्ये उतरत स्थानिकांकडून सर्व्हे विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। देहू रोड रेल्वे स्थानकावरती स्तनदा मातांसाठी उभारण्यात आलेल्या हिरकणी कक्षाला टाळं लागल्यामुळे प्रवासी महिलांमध्ये तीव्र नाराजी आहे। कक्ष कायम बंद असल्यामुळे महिलांना अडचणींना सामोरं जावं लागतंय। राज्यामध्ये गेल्या 11 वर्षात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये 564 मानवी मृत्यू झाल्याची माहिती आरटीआयमधून समोर आली आहे। 2014 पासून ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंतची ही आकडेवारी आरटीआय कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी समोर आणली आहे। मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांचं आत्महत्या सत्र थांबत नाहीये। अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना सरकारनं मदत केली असल्याचा दावा केला असला तरी त्यामुळे बळीराजाला खरंच दिलासा मिळालाय का, हा खरा प्रश्न आहे। कारण मागील 10 महिन्यामध्ये मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये 899 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नेवासा येथील ज्ञानेश्वर महाराज मंदिरात माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्तानं 729 दिवे लावत दीपोत्सव साजरा करण्यात आला। या दीपोत्सवानं ज्ञानेश्वर मंदिर उजळून निघालं। वेळघाटात सातत्यानं बालमृत्यू आणि माता मृत्यू होत आहेत, याला शासकीय यंत्रणा मोठ्या प्रमाणात जबाबदार असल्याचं पुन्हा एकदा निष्पन्न झालंय। धारणी मार्गावरती असलेल्या आरोग्य विभागाच्या बिहाली उपकेंद्रामध्ये पार्ट टाइम अटेंडंट कंत्राटी सेवेवरती असलेली आदिवासी महिला वगळता एकही कर्मचारी उपस्थित नव्हता। मातेचा दर्जा दिला याचा मला अभिमान आहे आणि त्यामुळे आपलं पहिलं राज्य आहे गोमातेला राज्य मातेचा दर्जा देणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे। हा देखील इतिहास आहे आणि म्हणून गोवंश रक्षा, त्याचं रक्षण करणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे। आणि अशा बैलगाडा शर्यतीमुळे आज शेतकरी एवढे तिथं त्यांच्यामध्ये प्रोत्साहन पाहिलं, ऊर्जा पाहिली, एवढे लोक आले होते, बाप रे, म्हणजे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एवढी गर्दी बैलगाडा शर्यतीत मी कधी पाहिली नाही, ही वस्तुस्थिती आहे। आणि खरं म्हणजे तो काही नुसता खेळ नव्हता। आपल्या मराठमोळ्या मातीत हे बैल धावताना आपण पाहत होतो। ही आपली संस्कृती आहे, ही आपली परंपरा आहे, ही आपण जोपासलीच पाहिजे। आणि म्हणून इतर जे काही खेळ नावारूपाला येत आहेत तसाच बैलगाडा शर्यत देखील नावारूपाला आल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा प्रयत्न चंद्रहार करतोय। मी चंद्रहारचं मनापासून अभिनंदन करतो। खरं म्हणजे हे बैलगाडा हे आपलं वैभव आहे आणि ते आपण जपलं पाहिजे आणि ते जोपासण्याचं जपण्याचं काम चंद्रहार करतोय।
सांगलीत बैलगाडी शर्यतीचा पार धुरळा चंद्रारने उडवलाच आणि त्या दिवशी लाखो लोक त्या ठिकाणी आले आणि थरारक शर्यती झाल्या आणि लोकांनाही पाहायला मिळालं. बैलजोड्यांनी देखील भारी विजय मिळवला आणि तिकडं बघितलं की तिथं एकेकाची नावं काय होती आणि आम्ही हेलिकॉप्टरमधून आलो पण हेलिकॉप्टर बैजा पण होता तिकडं आणि काय काय नावं होती. हरण्या होता, हा, आणि ब्रेकफेल, मथुर आपल्या ठाण्याचा होता, कल्याण ठाणे जिल्हा, आणि बकासूर. किती नावं होती बापरे. मला वाटतं अनेक नावं त्या ठिकाणी बैलांची होती. हा, लखन होता, रुद्रा, हेलिकॉप्टर सर्जाचं घेतलं नाव बाबा, हेलिकॉप्टर सर्जा होता आणि आता किती नाव बापरे. आणि म्हणून मी आणि पहिली फॉर्च्युनर कोणी मारली, लखननी, संभाजीनगरचा, मराठवाड्याचा. मी मराठवाड्यात गेलो तिकडं तेव्हा